नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत तुकाराम बीज म्हणजे नेमकं काय, या दिवशी काय घडलं होतं आणि संत तुकाराम महाराज वैकुंठाला कसे गेले याची चमत्कारिक कथा। ही कथा ऐकल्यावर अनेकांना आश्चर्य वाटतं, कारण अशी घटना इतिहासात फार कमी संतांच्या बाबतीत सांगितली जाते। तुकाराम बीज म्हणजे काय? संत तुकाराम हे महाराष्ट्रातील महान संत, कवी आणि वारकरी संप्रदायातील सर्वात मोठे संत मानले जातात। त्यांचा देहू या गावात जन्म झाला। त्यांनी आयुष्यभर विठ्ठल आणि रुक्मिणी यांची भक्ती केली। तुकाराम महाराजांनी हजारो अभंग लिहिले। त्यांचे अभंग आजही लोकांना जीवनाचा मार्ग दाखवतात। त्यांचा देहत्यागाचा दिवस म्हणजे तुकाराम बीज हा दिवस फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीय तिथीला येतो। तुकाराम महाराजांचे जीवन। तुकाराम महाराज साध्या घरात जन्मले होते। त्यांचा व्यवसाय शेती आणि व्यापार होता, पण आयुष्यात अनेक संकटे आली। दुष्काळ, कर्ज, कुटुंबातील दुःख, लोकांचा अपमान या सगळ्यांमुळे त्यांचे मन संसारातून उचलले। मग त्यांनी पूर्णपणे विठ्ठल भक्ती स्वीकारली। ते सतत नाम जप करत असत। ते म्हणायचे, पांडुरंगा, तुझ्याशिवाय मला काही नको। तुकाराम महाराजांच्या अभंगामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळत होती, पण काही लोकांना त्यांची कीर्ती सहन होत नव्हती। त्यांनी तुकाराम महाराजांवर आरोप केला की तू शास्त्र शिकलेला नाहीस, मग अभंग कसे लिहितोस? त्या लोकांनी महाराजांचे सर्व अभंग इंद्रायणी नदीत फेकून दिले। हे पाहून तुकाराम महाराज फार दुःखी झाले। ते नदीकाठी बसून 13 दिवस उपवास करू लागले। ते फक्त विठ्ठलाला हाक मारत होते। 13 दिवसांनी एक चमत्कार झाला। इंद्रायणी नदीत टाकलेले सर्व अभंग पाण्यावर तरंगत वर आले। एकही अभंग खराब झाला नव्हता। लोकांना समजले की तुकाराम महाराजांवर विठ्ठलाची विशेष कृपा आहे। त्या दिवसानंतर त्यांचा मान खूप वाढला। सर्वात आश्चर्याची घटना म्हणजे तुकाराम वैकुंठ गमन। असे सांगितले जाते, एक दिवस तुकाराम महाराज कीर्तन करत होते। ते विठ्ठलाचे नाम घेत होते, तेव्हा आकाशात एक दिव्य विमान दिसले। लोक आश्चर्याने पाहत होते। ते विमान वैकुंठातून आले होते असे सांगितले जाते। त्या विमानात विष्णूंचे दूत आले होते। ते म्हणाले, तुकाराम महाराज, विठ्ठलाने तुम्हाला वैकुंठाला बोलवले आहे। तुकाराम महाराजांनी गावकऱ्यांना सांगितले, आता माझा जाण्याचा वेळ आला आहे। ते सर्वांना म्हणाले, नाम घ्या, विठ्ठलाची भक्ती करा। नंतर ते त्या दिव्य विमानात बसले आणि लोकांच्या डोळ्यासमोर ते आकाशात निघून गेले। असे सांगितले जाते की तुकाराम महाराजांनी देहासह वैकुंठ गाठले। ही घटना वारकरी परंपरेत अत्यंत पवित्र मानली जाते। तुकाराम बीज का साजरी केली जाते? या दिवशी भक्त अभंग गातात, कीर्तन करतात, विठ्ठल नाम जप करतात, तुकाराम महाराजांचे स्मरण करतात। विशेषतः पंढरपूर आणि देहू येथे मोठी यात्रा भरते। तुकाराम महाराजांनी आयुष्यभर एकच गोष्ट सांगितली, देव मिळवायचा असेल तर अहंकार सोडा। ते म्हणायचे, पांडुरंगाचे नाव घ्या, गरिबांना मदत करा आणि मन स्वच्छ ठेवा। त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे, जे का रंजले गांजले, त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। तुकाराम महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते, देवावर श्रद्धा ठेवा, संकटात हार मानू नका। भक्ती कधी वाया जात नाही। खरी भक्ती असेल तर देव स्वतः भक्ताला जवळ घेतो। मित्रांनो, तुकाराम महाराजांची ही अद्भुत कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल।